लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा तपास हा कुचकामी असल्याचा शेरा हायकोर्टाने मारलेला आहे। हायकोर्ट आरोपींना शिक्षा होण्याचं प्रमाण हे अत्यंत कमी असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलंय। अमेय राणे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतात। अमेय, कोणाची याचिका होती आणि काय हा नेमका निर्णय आहे? मुंबईतल्या नालेसफाई घोटाळ्याच्या संदर्भात भाजपाचे पदाधिकारी आणि मुंबई हायकोर्टातील एक वकील विवेकानंद गुप्ता यांनी या संदर्भात हायकोर्टात याचिका केली होती। यात आज हायकोर्टाने एक महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवताना स्पष्ट केलंय की लाचलुचपत प्रतिबंधक जे आहे विभाग राज्याचं ते अतिशय कुचकामी आहे, कारण की यात शिक्षा होण्याचं प्रमाण जे आहे ते अत्यंत कमी आहे। त्यामुळे या घोटाळ्याची म्हणजेच नालेसफाई घोटाळ्याची जी चौकशी आहे ती अँटी करप्शन विभागाकडनं न करता ती मुंबई पोलिसांनीच करावी, जेणेकरून जे दोषी आहेत आणि आरोपी आहेत त्यांना लवकर आणि शिक्षा होईल अशी अपेक्षा आहे। त्याचबरोबर राज्य सरकारलाही हायकोर्टाने विचारलंय की पालिकेत इतक्या मोठ्या प्रमाणाचा भ्रष्टाचार आहे आणि पालिकेला जर तुम्ही त्यांच्या एखाद्या प्रोजेक्टसाठी जर निधी उपलब्ध करून देताय तर तो निधी म्हणजे जनतेचा पैसा हा योग्य कामासाठी योग्य मार्गाने खर्च केला जातोय की नाही यावर तुमची देखरेख आहे की नाही या संदर्भात देखील राज्य सरकारकडनं उत्तर मागवण्यात आलंय। तेव्हा आता या संदर्भात राज्य सरकार काय उत्तर देतं हे अपेक्षित आहे। त्याचबरोबर बीएमसीनं पालिकेनं आपली बाजू मांडताना स्पष्ट केलंय की या संदर्भात पालिकेकडनं योग्य ती कारवाई केली गेलेली आहे। जे दोषी कंत्राटदार होते त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल केलेला आहे आणि काही बड्या अधिकाऱ्यांना पालिकेनं निलंबित देखील केलंय। त्यामुळे दोषींवर आम्ही व्यवस्थित आणि योग्य ती कारवाई करतोय असा पवित्रा पालिकेनं आज हायकोर्टात मांडलाय। नम्रता। अमेय, धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल।